वारीमध्ये चालण्याची संधी मिळते आहे। या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली या दोघांचंही दर्शन, त्यांच्या पादुकांचं दर्शन हे घेण्याची संधी मिळणं हा अतिशय भाग्याचा योग आहे। आणि त्याचसोबत हे जे सगळे वारकरी आहेत हे माऊलीचं जिवंत स्वरूप आहे। सगळे वारकरी एकत्रित मिळून माऊलीच्या स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे त्यांचं सानिध्य मिळणं ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। म्हणून मी आज खूप आनंदी आहे। सर, ज्या पद्धतीने काय प्रार्थना केली आपण? माऊलीकडे काही मागावं लागत नाही, आपल्या मनातलं त्यांना माहिती आहे। पण दरवेळेस माऊलीला एकच मागणं असतं, चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे। सर, खूप चांगला पावसाला सुरुवात झालेली आहे। पंढरपुरात खूप चांगल्या तयारी झालेल्या आहेत। विक्रमी वारी भरण्याची शक्यता आहे। 30 ते 35 लाख वारकरी येतील। हे मला आता पालकमंत्री गोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली आणि यावेळेस एआयच्या माध्यमातून आपण एकूण किती वारकरी याचा अंदाज घेतो आणि असं लक्षात येत आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे। खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडनं इथे आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येत आहे। सर, दिल्लीत यावेळेस स्वच्छतेचे रेकॉर्ड पडलेले आहेत। वाळवंटामध्ये पाऊस शिवू शकत नव्हतं, त्या ठिकाणी आता वारकरी जेवण करतात। एवढी स्वच्छता वाळवंटामध्ये आहे। जिल्हा प्रशासनाला, जिल्हाधिकारी असतील, सीओ असतील, एसपी असतील आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या 2 वर्षामध्ये वारीचं स्वरूप बदलून टाकलं। जर्मन हँगर असतील, स्वच्छतेच्या वेगवेगळ्या व्यवस्था असतील, पाद्यसेवा असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींनी वारीमध्ये एक नवीन अशा प्रकारचं वातावरण हे जयकुमारजींच्या नेतृत्वात या ठिकाणी आलेलं आहे आणि मला अतिशय याचा आनंद आहे। सर, विरोधकांना सद्बुद्धी मागाल कर, ज्या पद्धतीने दिल्लीत जमा झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने ड्रामेबाजी चाललेली आहे। मला असं वाटतं की सर्वांनी आपल्या देशाचा विचार केला पाहिजे। आपल्या देशाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः मी पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल।